ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवार यादीवरून काँग्रेस नाराज, आघाडी धर्माला गालबोट, ठाकरेंनी पुनर्विचार करावा, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मी निवडणूक लढणारच, यादी जाहीर होणं केवळ प्रक्रियेचा भाग, उदयनराजेंचं वक्तव्य। तर साताऱ्याच्या शिरवळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। शरद पवारांचा निरोप घेऊन अमोल कोल्हेंनी घेतली धैर्यशील मोहितेंची भेट, तर तुतारी हातात घेण्याचा निर्णय झालेला आहे, जयसिंह मोहितेंची माहिती। नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। तर लोकसभा लढवण्याच्या कार्यकर्त्यांची मागणी, भुजबळांचं सूचक विधान। महाविकास आघाडीतून वंचित बाहेर, पहिल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर। तर कोल्हापूर नागपुरात काँग्रेसला पाठिंबा, अकोल्यातून स्वतः आंबेडकर लढणार। प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटलांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा, 30 मार्चला सविस्तर माहिती देणार, निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सूचक विधान। कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा देण्याचं ठरलं नव्हतं, काँग्रेसच्या विश्वजित कदमांचं वक्तव्य। खिचडी चोर उमेदवारासाठी काम करणार नाही, अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवरून संजय निरुपम भडकले। तर सर्व पर्याय खुले असल्याचं म्हणत बंडखोरीचेही दिले संकेत। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीचं समन्स, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी कारवाई, मातोश्रीवर हालचालींना वेग। बीडच्या औरंगपूरमध्ये मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, आरक्षण प्रश्नी जोरदार घोषणाबाजी।